नमस्कार, मी महाराष्ट्र उद्योग नेटवर्क या संस्थेमध्ये सदस्य आहे. माझं नाव दयानंद सोनताटे आणि आपल्यासमोर उपस्थित राहिलेले आहेत प्रदीप सर. तर ते आपल्याविषयी माहिती देतील. प्रदीप सर, सांगा आपण ह्या क्षेत्रामध्ये कसे आलात आणि आपला जीवन प्रवास आपल्याला सांगा. अच्छा, मी प्रदीप विप्रदास. मी कोटक लाईफसाठी काम करतो आणि मी बेसिकली ॲप्लाइड आर्टिस्ट आहे. जे स्कूल ऑफ आर्टमधून मी माझी ॲप्लाइड आर्टची डिग्री घेतल्यानंतर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी आर्ट डिरेक्टर आणि त्याच्यावरच्या पोझिशनवरती काम केलेलं आहे. आता रिटायर झाल्यानंतर गेले 5 वर्ष झाली मी कोटक जॉईन केलं आहे आणि आज मी इथे रिक्रूट आणि डेव्हलपमेंट इन्चार्ज म्हणून काम करतो. हा प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे नेमकं कसं तुम्ही याच्यामध्ये एंट्री केली? आता एका मॅनेजरकडून मी एक पॉलिसी घेतली होती कोटक लाईफची माझ्या मुलीच्यासाठी. जेव्हा मी रिटायर झालेलं त्याला समजलं, त्यावेळेला तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर अभी आप रिटायर हो गए हो, तो अभी आप क्या करेंगे, आप मेरे पास आ जाइए, ट्रेनिंग है, वो ट्रेनिंग लेके आप एक लाइसेंस ले लीजिए, बाकी आप धंधा कर सकते हैं. वो कैसे करना है मैं आपको बाद में बताऊंगा. अशी सुरुवात झाली आणि मग मी तिकडे ट्रेनिंग घेतला आणि पास होऊन पुढे मी बिझनेस करायला लागलो. इतर ह्या ज्या संस्था आहेत इन्शुरन्सच्या, तर त्याच्यामध्ये आणि आपण जे कार्य करतात ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? सगळ्या इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात ना, त्यांची प्रॉडक्ट जवळपास सगळी सारखीच असतात, पण याच्यामध्ये एक अप्रोच जो असतो, प्रोफेशनल अप्रोच असावा लागतो, जो ॲडवायझरकडे पाहिजे. ते म्हणजे बेसिकली नीड ॲनालिसिस करता आलं पाहिजे. त्याला जे मिळालेलं ट्रेनिंग आहे ते प्रॉपर ट्रेनिंग असेल तर तो पुढे जाऊन सक्सेसफुल होऊ शकतो. जर आपल्याकडे कोणाला जर संधी मिळाली की व्यवसाय करण्याची, तर कशा पद्धतीने तो व्यवसाय करण्यासाठी पात्र ठरू शकतो, काय पात्रता आहे अशा पद्धतीने? तर याच्यामध्ये ना आम्ही बेसिकली बघतो रिटायर्ड लोक, ज्याच्यामध्ये आमच्याकडे तरी रिटायर्ड IPS, त्याच्यानंतर IAS, त्यानंतर तुमची कमिशनर्स, जजेस, रिटायर्ड जजेस, बरेचसे सचिवालयातले टॉप अधिकारी असे बरेच जण आमच्याकडे काम करतात. त्याच्यानंतर येतात आमच्याकडे हाऊसवाईफ्सचं कसं असतं की हाऊसवाईफ्सना फ्री वेळ बराच असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, काही हाऊसवाईफ्स अशा असतात की लग्न झाल्यानंतर मूल झाल्यावर त्यांना मुलाकडे लक्ष देण्यासाठी म्हणून सर्व्हिस सोडावी लागते आणि मग अशा वेळेला त्यांना काय करायचं समजत नाही. ते त्यांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स सुद्धा घालवून बसतात. मग थोड्या थोड्या गोष्टीसाठी मग ते लोक नवऱ्याला विचारतात, मला अरे 50 रुपये दे, 100 रुपये दे, किंवा जे काही पैसे पाहिजेत ते मागत असते. तर म्हणून तिला सुद्धा काहीतरी इन्कम करण्याची तिला जरुरी असते. तशी लोक मग आमच्याकडे जॉईन होतात आणि त्यांनी जरी 1, 2 ते 3 तास जरी आम्हाला दिवसातले दिले तरी सुद्धा ते साधारण 70,000 ते 75,000 रुपये महिन्याला सहज कमवू शकतात. आणि तिसरी कॅटेगरी आपण म्हणू शकतो ते म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात, म्हणजे ज्याला लघु उद्योजक म्हणतो आपण, छोटे छोटे व्यवसाय करणारे जे आहेत, त्यांना नेहमी दर वर्षभरात काही त्यांचा प्रत्येकाचा धंदा वर्षभर चालतो असं नाही आहे. तर काही एक ठराविक पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे चांगले मिळतात आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू खाली जाऊन पुन्हा स्टेडी होऊन जातात. तर इथे तुम्हाला जर आमच्याकडे काम केलं तर तुम्हाला एक स्टेडी इन्कम मिळू शकतं, जे तुमच्या बिझनेसला सपोर्ट करेल आणि तुम्ही तुमचा बिझनेस अजून चांगला वाढवू शकाल. तर हे तीन सेगमेंट्स आहेत ज्यांच्याकडे आम्ही नेहमी बघतो. याच्यामध्ये आपला रोल काय म्हणाला? माझा रोल जो आहे तो रिक्रूट करायचा आहे. रिक्रूट करायचा म्हणजे त्यावेळेला आम्ही त्यांची काय क्रायटेरिया असतो, तो क्रायटेरिया जर समोरच्या कॅन्डिडेटनी जर फुलफिल केला तर एक छोटासा आमच्याकडे आम्ही त्यांना ऑफिसमध्ये जो कॅन्डिडेट आहे त्याला आम्ही पहिलं ऑफिसमध्ये बोलवतो. माझे सिनियर्स जे आहेत ते त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतात आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवतो की हा कॅन्डिडेट एक्झाम देऊ शकेल किंवा नाही. आणि जर तो योग्य वाटला तर आम्ही त्याला पहिले 5 दिवसाचं ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग झालं की 1 दिवसाचा पेपर आहे. IRDAI जी इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, ही एक संस्था आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे.
तर ते लोक तुम्हाला सर्टिफिकेट देत असतात, लायसन्स देत असतात काम करण्यासाठी. प्रत्येक बिझनेससाठी लायसन्सची जशी गरज असते तशी ह्याही बिझनेसमध्ये तुम्हाला लायसन्स असावं लागतं आणि ते लायसन्स तुम्हाला IRDAI देते. ती परीक्षा तुम्ही पास झालात की तुम्हाला IRDAI लायसन्स देणार. त्याच्यानंतर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स होतात. आमच्याकडे प्रत्येक ब्रांचमध्ये आमचा स्वतःचा ट्रेनर आहे. तो ट्रेनर जसं तुम्हाला आता सांगायचं तर SSW म्हणजे सॉफ्ट स्किल वर्कशॉप. सॉफ्ट स्किल वर्कशॉपमध्ये तुम्ही कसं राहायला पाहिजे, कसे कपडे घालायला पाहिजेत, कसं बोलायला पाहिजे, क्लायंटला कुठले प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्यानंतर प्रॉडक्टचं पुन्हा इन डेप्थ आम्ही त्यांना नॉलेज देतो. तर प्रॉडक्ट ट्रेनिंग सेशन सुद्धा असतात. असे बरेच प्रकारचे ट्रेनिंग्स आम्ही त्यांना देत असतो, ज्याच्याने तो जो कॅन्डिडेट आहे तो ग्रूम होतो आणि एक 6 ते 8 महिन्यामध्ये त्याला स्वतःला एवढे कॉन्फिडन्स येतो की तो त्याचा स्वतः कॉल ओपन करतो आणि तो क्लोजही करू शकतो कॉल. तरी मित्रांनो, आपल्याला आणखी व्यवसायामध्ये संधी हवी असेल तर महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. प्रदीप विप्रदास सर हे आज आलेत आणि त्यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र उद्योग नेटवर्क या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा त्यांचा नंबर तुम्ही शेअर करा आणि सुयश इन्फो सर्व्हिसेस ला संपर्क साधा. सर, आपला नंबर. माझं नाव आहे प्रदीप विप्रदास. माझा नंबर आहे 9820438627. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.